आज वारा जरा लयच सुटलेलो हा. काही गोष्टी माणसांका कळत नाही पण निसर्गाक नक्कीच कळत असते. लोक सगळे त्याचेच खेळ असतात. बरे असास ना तुम्ही? होय. कधी इलास? हे आत्ताच येतोय. चिल बरो ना. बरं असा. आता काय लग्नाचा बोलू केलास की? काय घे तू ओळखतोस का? कधी कधी माणसांका ओळखण्यापेक्षा ती समजणं अधिक महत्वाचा असता. ते बघा काका, लग्नाचं असं 2-3 दिवसात नाही ठरवता येणार आपल्याला. तुम्हाला पण वेळ हवाय तयारीसाठी आणि आम्हाला पण हवाय ना माधवदा? हो हो. निर्णय आपण लवकर घेऊन टाकू म्हणजे सगळ्यांनाच तयारीला लागता येईल. मुहूर्त पण काढायचंय. अभिरामा, पुतणीसाठी जीव लय तुटता तुझ. किती घाई करशील? अरे पाहुणे आत्ताच इले असत ना, त्यांका जरा निवांत बसून दी. कावेरी, एवढोच उत्साह तुझो पण दिसता. तू तरी धीरान धर. धीर का धरायचं? झालंय ना सगळं. विनय पूर्वा एकमेकांना पसंत केला. आता ते हो पण बोले. हो ना? हो झालं ना? मग लवकर ठरवूया लग्न. कावेरी, सात पुरुष माणसं असत. हा सॉरी दादा, पण उशीर नको. वच्ची काकी ते वेळ काढून इकडे आलेले आहेत. त्यांना पण कामं असतील आणि वेळेत सगळं आवरलं तर. वेळच महत्वाची. लगीन जमूक बघतास ना, मग हे असे घाईघाईत विषय संपून चालणार नाही. काय बरोबर ना? होय होय. तुमची काय शंका? शंका काय? काय शंका काही नाहीये. गैरसमज असेल तर दूर करू ना. करू शकतो दूर. हो ना? सगळे गैरसमज दूर होते. म्हणजे माका तुमच्या वांगडा बोलू जा. तू बोलतोस पाहुण्यांशी? काय बोलायचंय तुम्हाला? हे बघ, तुला काय बोलायचं असेल ना तर सगळ्यांसमोर बोलावं लागेल. घाबरा नको. जा बोलीन ता ह्या घराच्या भल्यासाठी. मग बोल आता. सगळ्या गोष्टी अशो बोलता येत नाही. माझ्या वांगडा ये. ये. काय चालू आहे? अभि काय? विनयचे बाबा लग्नाचं बोलायला आले होते ना? तर बच्ची काकी का घेऊन गेली? असं काय बोलायचंय तिला? बोलणार सांगणार काहीच माहिती नाही. अरे जाऊ कसं दिला? अम्मा कसं जाऊ दिला तिला? तुम्हाला कोणाला नाही वाटत? कोणाला नाही वाटत हो की पुराचं चांगलं झालं पाहिजे, लग्न झालं पाहिजे, ती सुखी राहिलं पाहिजे? कोणाला नाही वाटत आहे का? आम्ही पण ह्या सगळ्यांना त्याच्या सुखासाठी, या घराच्या सुखासाठीच करतो. नाही मग सगळे का अडवतायत का? कोण अडवता? ही बच्ची काकी. सगळं छान होतोय ना. गैरसमज जे होता ती दूर गेला असं झालं असतं ना. अजून काय बोलायचंय? अभि तू जाऊन बोल ना बच्ची काकीशी. बोल ना प्लीज. बस झालं आता. हे लग्न होऊ दे. सांग प्लीज. बोल ना.
अम्मा 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 तिला बोल ना, ती ना बची काकी तुमचं ऐकते. हा तुमचं ऐकते, तुम्ही बोला ना तिच्याशी, तुमचं ऐकणार. बोला ना प्लीज, बोला ना तिच्याशी जाऊन. अम्मा कोण बोलत? दादा दादा प्लीज प्लीज दादा, प्लीज प्लीज रिक्वेस्ट करते दादा, तुम्ही बोला ना प्लीज, मी रिक्वेस्ट करते प्लीज बोला तिच्याशी, जाऊन बोला कोणतरी दादा दादा दत्ता दादा, आपल्या पूर्वा मुलगी आहे ना, तिचं छान झाला पाहिजे ना, चांगला झाला पाहिजे ना, झाला पाहिजे ना दादा. हा वहिनी बोलेल वहिनी, पूर्वा आपली मुलगी आहे ना, आपली लाडकी आहे ना, तिचं छान झाला पाहिजे, लग्नामध्ये प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. हो ना वहिनी, प्रॉब्लेम नाही आला पाहिजे ना. मग कोणीतरी जाऊन बोला ना तिच्याशी, प्लीज बोला. कोण जाऊन बोला ना तिच्याशी, जाऊन बोला ना तिच्याशी. काय कोणी बोलत का नाही बोलणार आहे? हा कोणी नाही बोलणार आहे? नका बोलू, कोणी बोलू नका. मी बोलणार, मी बोलणार. मी नाही तोडायला देणार हे लग्न, मी नाही तोडू देणार लग्न. कोणाला लग्न तोडायला नाही देणार. खय जायचं नाही आणि काय बोलायचं नाही. आता जा काय होईत ना, त्या माझ्या पूर्वाच्या नशिबात असतात त्या होईत. मग या लगीन मोडणार असात तर मोडणारच. रवान दे, रवान बस. माझ्या पाया पडान काय गावणार असत. आतापर्यंत तुम्ही जा कमावल्यात ना, त्याच्यासाठी हो नमस्कार. जा हा हा. जी असा ती शक्ती असा. मी कोण काय करणार. तुमका हैसर जा जाणवला ती तुमची शक्ती, तुमची विद्या. पण दोघांच्या विद्येत नक्कीच फरक असा. तुमका जा जाणवता ता मी अनुभवू शकते. म्हणजे माका जा जाणवता आता वय खरा काय जाणवला. ह्या वाड्यातली कुकर, ह्या वाड्यातलं वावर फक्त माणसांचंच नाही सर, आत्म्यांचं सुद्धा. खेळून बघत, शुभ कार्याक अडथळे आणून बघत. काय झाला, माझा काय चुकला काय? चुकत असतास तर तुमका हैसर आणलंय नसतं ना, तुम्ही या घरात दिला असतास. तुमच्या विद्येक जा काय असा त्याची खून दिल्या. तुमची शंका खोटी हा असा मी म्हणणार नाही. आणि याक सांगतय, पूर्वा चांगला पोर हा. तुमच्या घरात इला तर तुमच्या घराचा भला करी, तुमच्या झिलाचो संसार सुखी करी. पण 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 काय? पण ता होताना ह्या घरात अडचण हा. अडचण? कसली अडचण? ये काय नाही, ये काय नाही बस. बाळा रडू नको, रडू नको. हा माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ ना, माझ्याकडे बघ. बघा चांगलं वाटतो का तुम्हाला? दादा वहिनी बघा, तुमची मुलगी पूर्वा रडतीये. अम्मा बघा ना, पूर्वा रडतीये. तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो का? दिसतोय का आनंद? माधव दादा, हिला असं आता किती वाईट वाटत असेल सांगा ना. नशीब 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 अजून किती करणार आहे तुम्ही? आपलं नशीब हातात आहे ना, आपण बदलू शकतो ना. मग का तुम्ही सगळे असे गप्प आहेत? का नाही बदलू शकत? का तुम्ही सगळे शांत आहेत? पूर्वा माझ्याकडे बघ, मी तुला प्रॉमिस करते, काही झालं तरी हे लग्न होणार. तू काळजी नको करू, काय नाही होणार आहे. तू खरं प्रेम करते ना विनयवर, मग हे लग्न होणार. हे कोणी हे लग्न नाही तोडू शकत, कोण नाही तोडू शकत. हा
मी आहे, तुझा अभिदादा आहे, हो ना? हा, वय तू असस ना, सगळा करू तूच असस आणि तुझ्या पायाच होता सगळा. वहिनी, अभिराम भाऊजी, तुमका ना राग येईल, पण मी तोंड उघडले नाही ना तर तुमची ही बाळ काय काय करीत सांगता येत नाही. त्या पोराचं बापूस इलो, त्याच्या मनात काय असा आता असा, पण हैसर याचा काय चाललेला आता बघितलास ना. घरात चुलते असत, बापूस असा, आजी असा, आणि लग्नाची बोलणी कोण करता? या तुमची बाळ. अहो शोभता काय बाल माणसा कसा वागणार? आजपर्यंत नायकांच्या घरात खायसल्या बायल माणसात लग्नाच्या बोलणीत तोंड घातला नव्हता, आणि ह्याच्या तोंडाचा पट्टा चालूच हो. कायच वाटता नाही काय तुका? बाच कर बाय आता, माझ्या पोरीची पाठ सोड. एक तर माझ्या धीराचं जगना नरक करून ठेवलंस, आता माझ्या पोरात तरी जगू दे. वहिनी, काकी 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 शांत हो. कसं शांत हो पूर्वा? हे बघ, नको मनस्ताप करून घेऊ स्वतःला. पूर्वा, तू मला खरं सांग, तुला पण वाटतो का मी चुकतेय? असं आहे ना, मी नाही येणार, मी मध्ये नाही येणार आहे. काकी नाही, हे बघ तू ये, बस इथे. पूर्वा, तू आधी मला उत्तर दे, उत्तर दे ना. तुला पण वाटते का मी चुकतीये? नाही काकी, हे बघ जे होईल ना ते होईल, पण तू नको त्रास करून घेऊस. बघ जरा स्वतःची काय अवस्था करून घेतलीये सगळं. नेहमी आनंदात असणारी, हसत खेळत असणारी माझी कावेरी काकी कुठे आहे? का सगळ्याचा त्रास करून घेतेस तू स्वतःला? अभी 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 सॉरी अभी, मी तुला खूप त्रास दिला ना ते. तू माझा आणि तुझा सुंदर असं संसार बघितला होता, आणि मी काय नाही करू शकली. मला ना तुझा त्रास आता दिसतोय. तू नंतर लपवण्याचा पण बघतो ना, मला कळतोय. मला माफ कर अभी, माझ्यामुळे होतोय, मी चुकते ना, मी सॉरी अभी. कावेरी, शांत हो आधी, शांत हो. आणि पहिली गोष्ट, वहिनी जे काय बोलली ते रागाच्या भरात बोलली. तिच्या गोष्टी मनाला नको लावून घेऊ. अगं, आपणच असे हातपाय गाळले तर पूर्वा मागे कोण उभं राहणार आहे? आपण खंबीरपणे उभं राहायला पाहिजे तिच्या मागे. आपण सगळं शांतपणे हँडल करायला हवं ना. अभी तुला माहिती नाही अभी तिनं मुद्दामून करते. ती लग्न तोडणार आहे, माझी काकी लग्न तोडणार आहे. मला कुमुदनीने सांगितलं होतं, म्हणून ती विनयच्या बाबाला घेऊन गेली आहे. ती बोलणार आहे लग्नाला नाही. अभी तुम्हाला कळत नाहीये, मला कळतोय. जा थांबव आणि लग्नाला नको करून थांबव ना. थांबव, जा माझी काकीला थांबव, ती लग्न तोडणार आहे प्लीज. डोका फिरला हा माझा. ओ त्याच्यापेक्षा ना पूर्वक सासरवाडीत ठेवला असताना तर बरा होता. बघतास ना काय होता आता, एका हट्टा पायाचा होता. अगो पण थैसर ते ना स्वतःच्या जीवाचा काय बरावीट केल्या नसता म्हणजे. अगो एकट्या राहायचा त्याचा वय हा काय? वैता बोललास ना की विषय संपलो. काय होता कळत नाही. त्या कायेरी एक तसा, ती वच्ची एक तशी. किती वेळ झालो, काय सांगता काय माहिती. आता तायसर बसून कोण कसं सांगणार? त्या वच्ची नक्की बंदोबस्त करूकच आणलास ना. अगो पण तिच्यापर्यंत ती काय करता ना. हो पण त्याच्याशी बोलून काय बंदोबस्त करणारा? थांबा, मीच बघून येते. काय मी बघून येतो.
ही दोघाय म्हणजे कोण म्हणाला? पूर्वाचो आजो आणि त्याची ती बया शेवंत. पण त्यांका काय गावताला अशी अडचण करू? इच्छा पुऱ्यो नाही झालो दोघांचो म्हणान सगळ्या नायिकांका वेटीवर धरलेला आणि पॉर नेमका हैसर येऊन राहिला. दोघावा ह्या लगीन नाय होऊक देणार. अडचण अशी आणतील की जीवावर बेतत. ह्या वाड्यात शुभकार्य होणारा नाय. सगळा कळता हा माका, पट्टा समोर येणारो धोको सुद्धा दिसता. पण ह्या पोरांक कसा समजायचा? तोच प्रश्न माझ्या समोर असा. ह्या आत्म्यांवर बंधन घालू शकत, पण माणसांका काय बंधन घालणार? कसा समजवायचा? पोरगो हट्टाक पेटलो. ह्याच्या आधी लग्नासाठी भरपूर स्थळा येली, पण ह्याच पोर त्याच्या मनात धरला. ह्याचा आधी लगीन झाला असला ना तरी विनयीच्या मनातसून काय जाईना नाही. त्याका त्याच्याच वांगडा लगीन करूचा. आता त्याच्याशीच लगीन करूचा म्हणता तर नियतीन हे असो डाव खेळ. मी सांगितलंय तसा पोरात कायव दोष नाही. प्रश्न फक्त लगीन लागूचो. पोरांका तर कल्पना सुद्धा नाही या सगळा काय चालला. आपण सांगणार त्याच्यावर तरी ती दोघा किती विश्वास ठेवणार? माका पण आनंद झालो असतो पूर्वा आणि विनयच्या अंगावर अक्षदा टाकू. पण जर ती दोघावा आडवी येत असतील तर? आडव्या येणाऱ्या गुब्या कसा करूचा ना बघू काय. बच्चे, याच्याशी हात मिळून तू बरा केलंस नाही. कर, तुला वाटेल ते कर, पण लक्षात ठेव अण्णा आणि शेवंता हार मानणार नाही. आमचं लगीन होईल, तू लावून देशील, पण हा म्हाताराचा हेतू साध्य होऊ देणार नाही. या वाड्यात आमच्या लग्नाच्या आधी शुभ कार्य होऊचा नाही.